नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलवर। आज मी तुम्हाला गव्हाच्या पिठापासून अगदी सोप्या पद्धतीने खारी कशी बनवायची ते सांगणार आहे। अगदी साधी सोपी रेसिपी आहे, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल। चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। इथे मी सर्वात आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। या वाटीने मी इथे 2 वाट्या मोजून गव्हाचं पीठ घेणार आहे। अगदी बारीक सुद्धा पीठ नाही आणि अगदी जाड सुद्धा नाही, असं नॉर्मल असं दळलेलं पीठ आहे। गव्हाचं आपल्या घरगुती जसं चपात्यांसाठी वापरतो तेच पीठ आहे। इथे मी 2 वाट्या भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, बघू शकता तुम्ही। अगदी हलक्या हाताने भरून घेतलेलं आहे। त्यानंतर यामध्ये आता आपल्याला सर्वात आधी ओवा घ्यायचा आहे। मी इथे चमचाभर ओवा असा हाताने छान असा मॅश करून घालणार आहे। छान अशी चव येते त्यामुळे आपल्या खारीला। त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालून घेणार आहे आणि मीठ सुद्धा घालून घ्यायचं आहे। अर्धा चमचा, तो व्हिडिओ माझ्यामुळे स्किप झाला। मीठ नक्की घाला, छान अशी चव येते। छान असं मिक्स करून घ्यायचं आपल्याला जिरे, मोहरी आणि आता आपल्या घरी जे तेलाच्या केटलीमध्ये पडी असते ते पडी भरून मी यामध्ये तेल घालून घेणार आहे। चमच्याने म्हणाल तर 4 चमचे असं हे तेल यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे। इथे आता आपल्याला हे चमच्याने मी सध्या मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मस्त असं हाताने आपल्याला सर्व तेलाचं मोहन छान असं आपल्या गव्हाच्या पिठाला लावून घ्यायचं आहे। छान असं इथे मी हाताने चोळून या सर्व पिठाला तेल आपलं मस्त मोहन लावून घ्यायचं आहे। इथे आता आपल्याला गरम तेल वगैरे काही वापरायचं नाही आहे, फक्त आपल्याला इथे थंडच तेल वापरायचं आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी मस्त असं तेलाचं मोहन हाताने चोळून चोळून पिठाला लावून घेतलेलं आहे। यामुळे काय होईल, आपली खारी छान अशी खुसखुशीत बनेल। त्यानंतर इथे आता आपल्याला त्याच वाटीने मी 1 वाटी भरून पाणी घेतलेलं आहे आणि मस्त असा आपल्याला पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे। हा पिठाचा गोळा आपल्याला घट्टच मळायचा आहे, थोडं थोडं पाणी घालून। बघू शकता तुम्ही, इथे माझा मस्त असा घट्ट गोळा मळून तयार झालेला आहे। इथे आता आपल्याला हलक्या हातानेच हा गोळा असा मळून घ्यायचा आहे। त्यानंतर याचे आता आपल्याला 7 ते 8 मी असे गोळे करून घेणार आहे। इथे मी याचे 8 असे गोळे तयार करून घेणार आहे। जसे आपण नॉर्मल चपातीला घेतो तसे आपल्याला गोळे असे छोटे छोटे बनवून तयार करून घ्यायचे आहे। त्यानंतर आपल्याला याला लावण्यासाठी साठा तयार करून घ्यायचा आहे, खारीला लावण्यासाठी। त्यासाठी मी इथे सर्वात आधी 2 चमचा भरून मैदा घेतलेला आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे भरून आहे हा मैदा। त्यानंतर यामध्ये 2 ते 3 चमचे आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। मी इथे हलकंसं गरम करून घेतलेलं आहे तूप आणि ते यामध्ये घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही याच ठिकाणी तेल सुद्धा वापरू शकता तुपाच्या ऐवजी। हे सर्व आपल्याला मिश्रण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामधला आपल्याला छोटासा असा गोळा घ्यायचा आहे आणि मस्त अशी चपातीसारखा गोल करून छान अशी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे। तुम्हाला इथे जितपत पातळ चपाती लाटता येईल तितकी पातळ चपाती लाटून घ्यायची आहे, म्हणजेच आपल्या खारीला छान असे लेयर्स सुटतील आणि लेयर छान पातळ लेयर छान दिसतात खारीचे। अजिबात आपल्याला पीठ किंवा तेल न लावता अशीच ही चपाती लाटता येते, अजिबात पोळपाटाला न चिटकता। बघू शकता तुम्ही, इथे मी इतपत पातळ अशी चपाती लाटून घेतलेली आहे। आता ही चपाती मी बाजूला ठेवून अशाच पद्धतीने 3 चपात्या लाटून तयार करून घेणार आहे। बघू शकता तुम्ही, इथे मी ताटावर थोडंसं पीठ असं भुरभुरून त्यावर चपात्या ठेवणार आहे। इथे आता आपल्याला 1 चपाती अशी पोळपाटावर ठेवून घ्यायची आहे।
2 चपात्या बाजूला ठेवून घेतलेल्या आहे. बघू शकता तुम्ही असे मी मनामध्ये पीठ भुरभरून ठेवलेलं होतं, म्हणजे आपली चपाती एकाला एक चिटकणार नाही. इथे आता आपण जो साठा बनवून ठेवलेला होता, तो साठा यामध्ये चमचाभर मी एका पोळीवर लावून घेणार आहे सर्वात आधी. तो छान असा आपल्याला सर्व चपातीवर पसरवून घ्यायचा आहे व्यवस्थित. म्हणजे सर्व चपातीला व्यवस्थित लागला पाहिजे, म्हणजे आपल्या खारीला लेयर्स छान सुटतील. त्यानंतर दुसरी चपाती यावर लगेच ठेवून घ्यायची आहे. दुसऱ्या चपातीला सुद्धा आपल्याला सेम करायचं आहे. 1 चमचा साठा लावायचा आहे आणि तिसरी चपाती यावर ठेवून घ्यायची आहे. तिसऱ्या चपातीवर सुद्धा मी थोडासा साठा लावून घेणार आहे आणि अशी आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही अशा पद्धतीने ही चपाती फोल्ड करून घ्यायची आहे. इथे आता आपल्याला अशी दुमडवून घ्यायची आहे आणि अशा पद्धतीचा चौकोन तयार करून घ्यायचा आहे. इथे आता आपल्याला अगदी हलक्या हाताने हा चौकोन गोळा दाबून असा तयार करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला एक घरातील असा प्लास्टिकचा डबा घ्यायचा आहे एअरटाईट आणि त्यामध्ये हा गोळा आपल्याला ठेवून फ्रीजमध्ये फक्त 2 ते 3 मिनिटं ठेवायचं आहे. झाकण आपल्याला इथे व्यवस्थित लावून घ्यायचं आहे, नाहीतर आपल्या गोळ्याला आतमधून मॉइश्चर पकडू शकते. बघू शकता तुम्ही इथे मी 2 मिनिटानंतर हा गोळा फ्रीजच्या बाहेर काढून घेतलेला आहे आणि आता आपल्याला हे परत लाटून घ्यायचं आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला हा गोळा लाटून घ्यायचा आहे. इथे मी इतपत ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि छान अशी चौकोन आपल्याला सुरीने कट करून घ्यायचा आहे चौकोन आणि असे खारीसारखे आपल्याला याला आकार देऊन घ्यायचे आहे. तुम्ही छोटे मोठे तुमच्या आवडीनुसार खारीचे आकार देऊ शकता. बघू शकता तुम्ही इथे मी छान अशी इतपत जाडसर अशी ही खारी ठेवलेली आहे. इथे मी आता तेल छान असं मध्यम गरम करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपल्याला खारी सोडून घ्यायची आहे. तेल आपल्याला हलकं मध्यमच गरम पाहिजे. तुम्ही तर इथे जास्त तेल गरम ठेवलं तर आपल्या खारीला लेयर सुटणार नाही. जशी आपण शंकरपाळी तळतो तशीच आपल्याला ही खारी सुद्धा तळून घ्यायची असते. ही खारी तळायला आपल्याला मोजून 7 ते 8 मिनिटं लागतात एक बॅच तळायला. तेव्हाच आपल्या खारीला लेयर्स सुटतात. इथे जर आपण घाई केली तर आपल्या खारीला अजिबात लेयर्स सुटणार नाही. बघू शकता तुम्ही आपल्या खारीचा मस्त असा रंग सुद्धा बदललेला आहे आणि लेयर्स सुद्धा छान सुटलेले आहे. तितकीच आपली खारी खुसखुशीत सुद्धा झालेली आहे. जर आपण घाई केली तर खारी आपली आतमधून सुद्धा कच्चीच राहू शकते. बघू शकता तुम्ही इथे आता आपली खारी मस्त तळून तयार झालेली आहे. 2 वाट्या गव्हाच्या पिठामध्ये मस्त अशी भरपूर खारी बनून तयार झालेली होती आणि चवीला सुद्धा छान झालेली होती. इथे मी तुम्हाला एक अशा पद्धतीने कुस्करून सुद्धा दाखवते. बघू शकता तुम्ही किती छान अशी खुसखुशीत आपली खारी बनून तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.